आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे मी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी काही माध्यमातल्या आमच्या सहकाऱ्यांना एक शंका होती की मी या माघारीपर्यंत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतोय का थांबतोय असा जो विषय होता। आणि त्यानंतर त्यांचं सुद्धा सगळ्यांचं मत होतं की एकदा काल माघारीची प्रक्रिया झाली, मी आज निवडणूक लढायचा जे आहे ते एकदम स्पष्ट झालं की मी ह्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। ह्याबद्दल आपली जी काय असेल ती भूमिका स्पष्ट करावी। तर मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी आम्ही स्पष्टपणे हे अर्ज भरण्यापाठीमागलं जे कारण आहे ते सांगितलं होतं की बाबा ह्या काँग्रेस पक्षाकडे मी इच्छुक होतो आणि वर्षभर जवळपास 1.5 वर्ष मी या निवडणुकीची तयारी करत होतो आणि मी सोडून कुणीही काँग्रेस पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारी मागत नव्हतं। आणि ही अशी स्थिती असताना अगदी शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ही उमेदवारी न दिल्याचं बी आपल्याला फार खंत नाही, परंतु कुठेही आपली ह्या जी तयारी केली किंवा पक्ष संघटनेत काम केलं या संदर्भानं कुठल्याही पद्धतीनं ह्या तिकीट वाटपाच्या संदर्भानं प्रक्रियेमध्ये कुठेही विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा आमची कुठेही दखल घेतली नाही। ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमचा स्वाभिमान दुखवणारी बाब वाटली आणि म्हणून एक सर्व आणि तेव्हा एक स्पष्ट आम्हाला जाणवलं की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत म्हणूनच आम्हाला अशा पद्धतीनं हे कन्सिडर केलं जात नाही आणि म्हणून याच्या विरोधात आपण लढलं पाहिजे असं आपल्याला मला वाटायला लागलं, म्हणून मी त्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला होता। आणि काल उमेदवारी माघारीचं झालं आणि काल सुद्धा सकाळी 11 वाजेपर्यंत पक्षाच्या कुणीही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही। 11 नंतर मग मी माझ्या संपर्क दौऱ्यामध्ये मी सामील झालो आणि हेच स्पष्ट करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे की उमेदवारीच्या नंतर माघारीपर्यंत सुद्धा आमची दखल घेतली नाही आणि त्यामुळं हे निश्चितपणे आज आणि स्पष्ट होते की आमचं महत्त्व पक्षाला नाही आहे किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या जे तिकीट मागणी करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना निश्चितपणे त्यांचं जे योग्यता आहे ती कुठंतरी बेदखल केली जाते आणि हे परत एकदा मला स्पष्ट करायचं होतं आणि निवडणूक आता त्यासाठी कशासाठी लढतो हे एकदा स्पष्टपणे सांगायचं होतं आणि आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय, अगदी ताकदीनं लढणार आहे हे स्पष्ट करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पक्ष संघटनेचं जे कामकाजाची पद्धत आहे किंवा या निवडणूक आज जी माझी नाराजी आहे ती तिकीट वाटपाच्या प्रक्रियेबद्दल आहे आणि जोपर्यंत ह्या प्रक्रिया पक्ष संघटनेतलं काम करायची पद्धत हे सक्षम होऊन त्याचं म्हणजे नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत त्याच्यापासून प्रेरणा मिळणार नाही तोपर्यंत कुठलाही पक्ष मजबूत होणार नाही असं मला वाटते। आणि मी आज जे पाऊल उचललं हे म्हणजे तात्पुरतं मलमपट्टीसाठीच मानू नका आपण, ही तात्पुरती मलमपट्टी आहे, परंतु खरोखर पक्षाला मजबूत व्हायचं असलं भविष्यात तर अशा ज्या आज त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे आणि तरच नवीन लोकांना एक त्यापासून प्रेरणा मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि अजून लोक काम करतील आणि तसं झालं तरच खऱ्या अर्थानं पक्ष मजबूत होणार आहे। मी जो मुद्दा ह्या संदर्भानं मांडतो आहोत की तुम्ही जो विषय मांडलात की हा विषय हाच आहे की आमची जी तिकीट वाटपाची जी प्रक्रिया आहे ह्यामध्ये जे सर्वसामान्य कुटुंबातील जो कार्यकर्ता आहे त्यानं जे पक्षामध्ये काम केलं असेल, समाजामध्ये काम केलं असेल, लोकांसाठी जे काम केलं असेल त्यातून एक जनमत आणि त्याच्या पाठीमागं मताचे पाठबळ उभा राहिलेलं असतं हे कुठंतरी नाकारलं जाते आणि ह्या बाकीच्या गोष्टींना महत्त्व दिलं जाते हे स्पष्ट होते। आणि म्हणूनच मला हे दाखवून द्यायचं आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून की सर्वसामान्य कुटुंबातील जो कार्यकर्ता आहे हे त्यानं जे काम केलं आहे त्याचं सुद्धा समाजामध्ये स्थान असते, त्याच्या पाठीमागं पण मताचं काहीतरी पाठबळ उभं राहते आणि ह्या गोष्टी सिद्ध करून दाखवण्यासाठी आज आम्ही सामोरं जातो।